नमस्कार. राज्यातील सर्व महिलांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे. विधवा महिलांसाठी, एकल महिलांसाठी, घटस्फोटित महिलांसाठी, परित्यक्त्या महिलांसाठी विविध योजना चांगल्या पद्धतीने राबवणे, त्यांना फायदा मिळणे यासाठी एक समिती स्थापन करण्यात आलेली आहे. त्यानुसार एकल महिला धोरण तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी एकल समिती गठीत करण्यात आलेली आहे आणि कोणकोणत्या उपाययोजना करण्यात याव्या, कशा पद्धतीने हे धोरण राबवण्यात यावं त्यासाठी GR काढण्यात आलेला आहे. तर अशा पद्धतीने निर्णय घेणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरणार आहे. यामुळे घटस्फोटित महिला, परित्यक्त्या महिला व विधवा महिला यांच्यासाठी मोठा फायदा या ठिकाणी होणार आहे. तर आपण या ठिकाणी बघू शकता, आदित्यताई तटकरे यांनी पोस्ट करून माहिती दिलेली आहे की महाराष्ट्रातील एकल महिलांच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, आरोग्यविषयक उन्नतीसाठी त्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे यासाठी हे धोरण राबवण्यात येणार आहे. म्हणजे बघा, त्यांना सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, आरोग्यविषयक त्यांची प्रगती व्हावी, उन्नती व्हावी यासाठी हे धोरण राबवण्यात येणार आहे. महाराष्ट्र ठरणार एकल महिला धोरण आखणारे देशातील पहिले राज्य. आपण बघू शकता या ठिकाणी माहिती दिलेली आहे. एकल महिलांना सर्व शासकीय योजनांचा लाभ प्रभावीपणे मिळवून देण्यासाठी सर्वसमावेशक धोरण राबवणे. म्हणजे आता ज्या एकल महिला आहे, विधवा महिला आहे, घटस्फोटित महिला आहे, त्यांच्यासाठी ज्या शासकीय योजना आहे त्यांचा लाभ त्यांना प्रभावीपणे मिळवून देण्यासाठी ही समिती स्थापन करण्यात आलेली आहे. एकल महिला धोरण मसुदा तयार करण्यासाठी समितीची स्थापना केलेली आहे. त्याचा GR सुद्धा आलेला आहे. एकल महिलांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी राज्यव्यापी धोरण ठरवणार आदित्यताई तटकरे बघा यांची ही पोस्ट आहे. त्यानुसार आता धोरण ठरलेलं आहे आणि समिती सुद्धा गठीत करण्यात आलेली आहे. तर आपण या GRच्या माध्यमातून बघू शकता समितीला कोणकोणत्या सूचना दिलेल्या आहेत. तर एकल महिला धोरणासाठी मसुदा समिती गठीत करण्याबाबत महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग यांचा 22 मे 2026 रोजीचा हा GR आहे. काय शासन निर्णय बघा. एकल महिलांसाठी सर्वंकष धोरणाचा मसुदा तयार करण्यासाठी विविध विभागांचे अधिकारी, एकल महिलांच्या बाबतीत कार्यरत राज्यातील स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी व आयुक्त, महिला व बालविकास विभाग यांच्या अध्यक्षतेखाली खालीलप्रमाणे मसुदा समिती गठीत करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे. तर आपण बघू शकता, अध्यक्ष, सदस्य सचिव, उपआयुक्त, महिला व बालविकास आयुक्तालय पुणे हे राहणार आहे आणि निमंत्रित सदस्य हेरम कुलकर्णी, साऊ एकल महिला समिती महाराष्ट्र राज्य विधवा महिलांसाठी हेरम कुलकर्णी मार्फत समिती कार्यकर्ते त्यासाठी त्यांना निमंत्रित सदस्य नेमण्यात आलेले आहे. तर आपण बघू शकता, उपरोक्त मसुदा समितीने एकल महिलांना विविध विभागांच्या योजनांचा लाभ देण्यासाठी सर्वंकष धोरण ठरविताना खालीलप्रमाणे बाबी विचारात घेण्यात याव्या. एकल महिलांबाबत विविध विभागांच्या विद्यमान योजना व कार्यक्रमांचा सविस्तर लाभ देण्याच्या अनुषंगाने सर्वंकष एकल महिला धोरणाचा मसुदा तयार करावा. म्हणजे ज्या विद्यमान योजना आहेत, आणखी काही योजना असतील त्या राबवायच्या कशा, त्याचा कार्यक्रमांचा सविस्तर लाभ देण्याच्या अनुषंगाने या ठिकाणी मसुदा तयार करायचा आहे, नियम तयार करायचे आहे, ज्यामुळे या सर्व महिलांना लाभ मिळेल. सदर धोरणात एकल महिलांना विविध योजनांच्या अंमलबजावणीतील व लाभ घेण्यास येणाऱ्या अडचणी व त्रुटीवर उपाययोजना सुचवाव्यात. कोणकोणत्या अडचणी येतात यावर उपाययोजना सुचवणार आहे. समितीने आपला अंतिम मसुदा व शिफारस शासनास सादर कराव्यात. सदर समितीच्या कामकाजात सर्वंकषता येण्यासाठी अध्यक्षांना आवश्यकता असल्यास अन्य शासकीय सदस्यांना तसेच राज्यात एकल महिलांच्या संदर्भात कार्यरत असणाऱ्या स्वयंसेवी संघटनांच्या प्रतिनिधींना निमंत्रित करावे. अध्यक्षांना आवश्यकता असल्यास उपसमिती गठीत करावी. समितीचे कामकाज व समन्वय महिला व बालविकास आयुक्तालय पुणे यांच्यामार्फत केले जाईल. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. तसेच मित्रांनो, आपल्याला हा शासन निर्णय हवा असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आपण बघू शकता. अशा पद्धतीने विधवा महिला, घटस्फोटित महिला, परित्यक्त्या महिला, ज्या एकल महिला आहेत त्यांना लाभ मिळवून देण्यासाठी एकल महिला धोरण मसुदा समिती गठीत करण्यात आलेली आहे. त्यामुळे या एकल महिलांच्या जीवनात मोठा बदल होऊ शकतो, त्यांना विविध योजनांचा लाभ त्यांना मिळू शकतो. त्यामुळे ही समिती स्थापन करण्यात आलेली आहे. अशा प्रकारची अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.